शब्दांचा पिसारा फुलवू नकोस नाचऱ्या मोरासारखा. त्या शब्दांच्या बुडाखाली दडलेला अर्थ पकड आणि मग उच्चार. या बडबड्या दुनियेत अर्थाजवळ थबकण्या इतका वेळच नाही कोणापाशी, हे मला त्या दुनियेत गेल्यावर कळलं. मला वाटत होतं मला जे सापडलंय ते त्या मायावी दुनियेत बंद मुठ्ठीतल्या हिऱ्यासारखं उघडून दाखवेल. सगळ्यांचे डोळे दिपतील, त्यांचे शब्द गोठतील. मग मी सांगेन त्यांना, हे सहज नाही मिळालंय. त्यासाठी माझ्या बापाने छिन्नी हातोड्याने घाव घातलेत या दगडावर आणि या दगडानेही ते सोसलेत. त्याने शब्दांचे अर्थ आणि अर्थामध्ये दडलेल्या यातनांचा शोध घ्यायला शिकवलंय. प्रत्येक उच्चार म्हणजे असतं एक राजकारण दोन माणसांमधलं आणि प्रत्येक विराम म्हणजे अर्थाशी केलेला तह. डोळे मिटून स्वतःशीच मोठ्याने उच्चारा संवाद आणि स्वतःतच जिरवा विराम, म्हणजे शब्दांच्या जंगलातून वाट दिसू लागेल भूमिकेच्या गाभ्यापर्यंत पोचायची. तिथे गेलात की बिंदूही दिसेल आणि अवकाशही.